तुकाराम मुंढे अधिकारी की वादळ. एका सरकारी अधिकाऱ्याचं नाव ऐकताच जर सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावरती आशेचं हास्य उमटलं आणि दुसऱ्या बाजूला काही राजकारण्यांच्या कपाळावरती आठ्या पडल्या तर समजा त्या अधिकाऱ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. महाराष्ट्रात असंच एक नाव गेली अनेक वर्ष पुन्हा पुन्हा चर्चेत येतं. तुकाराम मुंढे. काही जण यांना आयर्न मॅन IAS म्हणतात, काही जण त्यांना नियमांचं चालतं बोलतं पुस्तक म्हणतात, तर काहींच्या मते ते इतके कठोर आहेत की तडजोड हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही. पण पुन्हा एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे. जिथे जिथे तुकाराम मुंढे गेले तिथे तिथे खळबळ उडाली, व्यवस्था हल्ली आणि चर्चा रंगली. आज पुन्हा एकदा त्यांचं नाव महाराष्ट्रभर चर्चेत आहे. कारण अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी घेतलेले काही निर्णय, हॉटेल आणि उपगृहांसाठी नवीन नियम, ग्राहकांना मोफत पिण्याचं पाणी देण्याची सक्ती, मेन्यू कार्डवरती पदार्थाची किंमत आणि कॅलरीज स्पष्ट दाखवण्याचे निर्देश, नियम मोडल्यानंतरची कारवाईचा इशारा आणि याच काळात त्यांच्या बदलीबाबतच्या चर्चाही काही माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित झाले. मुंढेंची बदली होणार का, त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की बदली ही प्रशासकीय प्रक्रिया आहे, पण दबावाखाली काम करणं हा त्यांचा स्वभाव नाही. या विधानानंतर पुन्हा सोशल मीडियावरती चर्चा रंगली. समर्थक म्हणू लागले मुंढे म्हणजे प्रामाणिक अधिकाऱ्याचं प्रतीक, तर टीकाकार म्हणाले प्रशासनात कठोरपणा पुरेसा नसतो, संवादही तितकाच महत्त्वाचा असतो. मग प्रश्न पडतो, तुकाराम मुंढे नक्की आहेत तरी कोण? त्यांचं नाव ऐकताच एवढी चर्चा का रंगते? त्यांच्या प्रत्येक बदलीमागे एवढं राजकारण का होतं? आणि त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे एवढा वाद का निर्माण होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण त्यांच्या प्रवासात उतरूया. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र. विदर्भातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा. घरची परिस्थिती साधी, संघर्ष मोठा, पण डोळ्यात एक वेगळंच स्वप्न, स्वतःसाठी नाही तर समाजासाठी काहीतरी करण्याचं. अनेक अडचणींवरती मात करत त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवला. इथून सुरू झाला अशा एका अधिकाऱ्याचा प्रवास, ज्याने खुर्चीपेक्षा नियमांना मोठं मानलं. अनेक अधिकारी पोस्टिंग मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात, पण मुंढेंची शैली वेगळी होती. ते जिथे गेले तिथे आधी नियमांचं पुस्तक उघडलं आणि मग कामाला सुरुवात केली. त्यामुळे अनेकांना त्यांचं काम आवडलं तर अनेकांना ते खटकू लागले. नागपूर असो, नाशिक असो, पुणे असो, मुंबईतील बेस्ट असो किंवा आरोग्य आणि अन्न सुरक्षा विभाग, प्रत्येक ठिकाणी त्यांनी काही ना काही मोठे निर्णय घेतले. अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेले प्रश्न त्यांनी हाताळले. बेकायदेशीर बांधकामांवरती कारवाई, महसूल वाढवण्याचे प्रयत्न, शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी यावरती त्यांनी भर दिला. त्यामुळे सामान्य नागरिकांचा एक मोठा वर्ग त्यांना निर्भीड अधिकारी म्हणू लागला. पण दुसरीकडे त्यांच्या निर्णयामुळे अनेक हितसंबंधांना धक्का बसल्याचंही बोललं गेलं. त्यामुळे प्रत्येक पोस्टिंग नंतर त्यांच्या बदलीची चर्चा रंगत असे. काहींनी त्यांना राजकीय दबाव म्हटलं तर काहींनी प्रशासकीय गरज. मात्र या चर्चांमध्ये एक गोष्ट कायम राहिली, तुकाराम मुंढे हे नाव कधीच चर्चेबाहेर गेलं नाही. आणि आता पुन्हा ते चर्चेत आहेत. कारण अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांनी हॉटेल आणि उपहारगृहांसाठी केलेल्या सूचना, ग्राहकांना मोफत पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे, मेन्यू कार्डवर पदार्थाची किंमत स्पष्ट दिसली पाहिजे, शक्य तिथे कॅलरीजची माहितीही द्यावी, स्वच्छता, सुरक्षितता आणि ग्राहकांचे अधिकार याबाबत कोणतीही तडजोड चालणार नाही, नियमांचे पालन न करणाऱ्यांवरती कारवाई होईल, या सूचनांमुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केलं. तर काही हॉटेल व्यावसायिकांनी अंमलबजावणीतील अडचणींचाही मुद्दा उपस्थित केला. म्हणजेच पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांच्या शैलीवरती चर्चा सुरू झाली. मात्र हा फक्त एका अधिकाऱ्याचा प्रवास नाही, ही एका विचाराची कहाणी आहे. नियम सर्वांसाठी सारखे असावेत का, की व्यवहारात काही तडजोड अपरिहार्य असते? कठोर प्रशासन हे विकासाचं साधन आहे का, की संवादाशिवाय ते अपुरं ठरतं? याच प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा प्रवास आहे. आता प्रश्न असा आहे की तुकाराम मुंढे यांच्या नावाभोवती एवढं वलय तयार झालं तरी कसं? एखादा चित्रपट सुरू होतो तेव्हा नायकाची एंट्री होताच पडद्यावरती टाळ्यांचा कडकडाट होतो. तुकाराम मुंढे यांचं प्रशासनातील आगमन अनेकदा असंच ठरलं. कारण लोकांच्या मनात एक अपेक्षा निर्माण झाली होती, आता काहीतरी बदल होणार. पण जिथे बदल असतो तिथे विरोधही असतो आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक पोस्टिंगमध्ये दोन गोष्टी कायम दिसल्या. एकीकडे सामान्य नागरिकांचा पाठिंबा तर दुसरीकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातील अस्वस्थता.
नाशिक महानगरपालिकेत त्यांनी काम सुरू केलं तेव्हा महसूल वाढवणं, बेकायदेशीर बांधकामावरती कारवाई, कर वसुली आणि शिस्त या गोष्टींवरती भर दिला. अनेक वर्ष प्रलंबित राहिलेल्या फायली हलू लागल्या, नियम मोडणाऱ्यांवरती कारवाई सुरू झाली. काही नागरिकांना वाटलं शेवटी एक अधिकारी आला जो नियम खरंच लागू करतो. पण त्याच वेळी व्यापारी आणि काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या निर्णयावरती नाराजी व्यक्त केली. कारण नियमांची अंमलबजावणी झाली की अनेक वर्ष चालत आलेल्या सवयी बदलतात. यानंतर पुणे महानगरपालिकेतील कार्यकाळ शहर वेगानं वाढत होतं. वाहतूक, अतिक्रमण, महसूल, परवानग्या सगळीकडे गुंतागुंत होती. मुंडेंनी पुन्हा तोच मंत्र वापरला, नियम आधी व्यक्ती नंतर. अनेक ठिकाणी अतिक्रमणांवरती कारवाई झाली तर कर वसुलीवरती भर देण्यात आला. काहींनी त्यांना नो नॉनसेन्स ऑफिसर म्हटलं, पण विरोधही वाढला. अनेकदा प्रश्न विचारला गेला, कठोर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय कसा साधायचा. बेस्ट उपक्रमात त्यांची नियुक्ती झाली तेव्हा संस्था आर्थिक अडचणीत होती. खर्च नियंत्रण, शिस्त, कार्यपद्धतीत बदल आणि आर्थिक सुधारणा यासाठी त्यांनी काही कठोर निर्णय घेतले. समर्थकांचं म्हणणं होतं की तोटा कमी करण्यासाठी अशा निर्णयांची गरज होती. विरोधकांचं मत होतं की कर्मचाऱ्यांशी संवाद अधिक व्हायला हवा होता. इथेही एकच चित्र दिसलं, निर्णय ठाम, प्रतिक्रिया तीव्र. मग आला कोविडचा काळ. आरोग्य व्यवस्थेवरती अभूतपूर्व ताण होता. त्या काळातही तुकाराम मुंढे यांनी प्रशासनात शिस्त आणि वेग यावरती भर दिला. मात्र यांच्या कामाच्या शैलीवरून मतभेद झाले. काहींनी त्यांचं कौतुक केलं तर काहींनी त्यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित केले. पण एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली, मुंडे हे शांतपणे फाईलवर सही करणारे अधिकारी नाहीत. ते प्रणाली हलवण्याचा प्रयत्न करतात आणि प्रणाली हलली की आवाज होतोच. आता येऊया सध्याच्या सर्वात चर्चेच्या विषयाकडे. अन्न व औषध प्रशासन विभागातील त्यांनी हॉटेल, रेस्टॉरंट आणि उपहारगृहांसाठी काही महत्त्वाचे निर्देश दिले. ग्राहकांना स्वच्छ आणि मोफत पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्या. मेन्यू कार्डवरती पदार्थाच्या किमती स्पष्ट लिहा. शक्य तिथे पदार्थातील कॅलरीजची माहिती द्या. स्वयंपाकघरातील स्वच्छता काटेकोर ठेवा. अन्न सुरक्षा नियमांचं पालन करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची दिशाभूल होणार नाही याची जबाबदारी घ्या. या निर्णयानंतर सोशल मीडियावरती दोन गट स्पष्ट दिसू लागले. एक गट म्हणाला, हे नियम आधीपासूनच असायला हवे होते, ग्राहक हा राजा आहे. दुसरा गट म्हणाला, छोट्या हॉटेल्सना सर्व नियम तातडीने लागू करणं अवघड जाईल. म्हणजेच पुन्हा एकदा मुंढे यांनी निर्णयांनी चर्चा पेटवली. याच काळात त्यांच्या बदलीबाबत अफवा पसरल्या. काही माध्यमांमध्ये राजकीय दबावाच्या चर्चा झाल्या. पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सूचक शब्दात सांगितलं की बदली ही प्रशासनाचा भाग आहे. अधिकारी म्हणून जिथं काम द्याल तिथं काम करायचं, पण नियमांची तडजोड करायची नाही. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरती जोरदार प्रतिक्रिया दिली. अनेकांनी लिहिलं, अशाच अधिकाऱ्यांची गरज आहे. तर काहींनी प्रश्न उपस्थित केला की कठोर निर्णयांसोबत संवादाचाही तितकाच आग्रह असायला हवा. इथेच या कथेला सर्वात महत्त्वाचं वळण मिळतं. तुकाराम मुंढे यांच्यावरती प्रेम करणारे लोकही आहेत आणि त्यांच्यावरती टीका करणारेही. पण दोन्ही बाजू एक गोष्ट मान्य करतात, ते जे करतात ते ठामपणे करतात. म्हणूनच त्यांचं प्रत्येक पाऊल बातमी बनतं. आता इथपर्यंत आपण तुकाराम मुंढे यांचा प्रवास आणि त्यांची कार्यपद्धती आणि सध्या सुरू असलेली चर्चा पाहिली. पण अजून एक प्रश्न बाकी आहे. तुकाराम मुंढे यांचं नाव घेतलं की लोक इतके भावनिक का होतात? कारण हा फक्त एका अधिकाऱ्याचा विषय नाही, हा त्या मानसिकतेचा विषय आहे जिथे जनता प्रामाणिक प्रशासनाची अपेक्षा करते आणि त्याच वेळी प्रशासन लोकाभिमुखही असावं अशी ही अपेक्षा ठेवते. महाराष्ट्रात अनेक IAS अधिकारी झाले. अनेकांनी उत्कृष्ट कामही केलं, पण काही नावं लोकांच्या मनात कायमची कोरली जातात. कारण त्यांनी फक्त फाईलवर सही केलेली नाही, तर सिस्टीमला प्रश्न विचारले. तुकाराम मुंढे हे त्यापैकी एक नाव आहे. त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर एक गोष्ट सातत्याने दिसते, नियम मोडणाऱ्यांवरती कारवाई करण्याची तयारी आणि त्यासाठी कोणाचाही दबाव न स्वीकारण्याची भूमिका. याच भूमिकेमुळे त्यांचे समर्थक त्यांना जनतेचा अधिकारी म्हणतात. मात्र दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे. टीकाकाराचं म्हणणं असं असतं की प्रशासन म्हणजे फक्त नियमांची अंमलबजावणी नाही. लोकप्रतिनिधी, कर्मचारी, व्यापारी, नागरिक, उद्योग आणि प्रशासन यांच्यात समतोल राखणंही तितकंच आवश्यक असतं.
काही जणांचं मत आहे की मुंढे यांच्या कामाच्या शैलीत संवादापेक्षा कठोरपणाचं प्रमाण जास्त दिसतं. त्यामुळे निर्णय योग्य असले तरी त्यांची अंमलबजावणी वादग्रस्त ठरते. याच कारणामुळे त्यांच्या जवळपास प्रत्येक पोस्टिंग नंतर बदलीची चर्चा झाली. काही वेळा त्यांच्या बदलीचं कारण राजकीय मतभेद असल्याचं बोललं गेलं, तर काही वेळा प्रशासनातील अंतर्गत कारणांचा उल्लेख झाला. मात्र या चर्चांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते, तुकाराम मुंढे जिथे जातात तिथे शांतता नसते, चर्चा असते. आता सध्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील त्यांच्या निर्णयाकडे पुन्हा पाहूया. ग्राहकांना मोफत पिण्याचं पाणी, मेन्यू कार्डवरील स्पष्ट किमती, शक्य तिथे कॅलरीजची माहिती, स्वच्छतेवरती भर आणि नियमभंग करणाऱ्यावरती कारवाई. हे निर्णय पाहिले तर सामान्य ग्राहकाच्या दृष्टीने स्वागतार्ह वाटतात, कारण प्रत्येक ग्राहकाला त्याचे हक्क माहिती असणं आवश्यक आहे. पण दुसरीकडे लहान हॉटेल आणि उपहारगृह चालवणाऱ्यांचं म्हणणं आहे की काही नियमांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने व्हायला हवी. म्हणजेच हा संघर्ष नियमांचा नाही तर अंमलबजावणीच्या पद्धतीचा आहे. सोशल मीडियावर आज दोनही भूमिका दिसतात. एक वर्ग लिहितो असे अधिकारी प्रत्येक विभागात हवेत, दुसरा वर्ग म्हणतो कठोरपणा पुरेसा नाही, संवादही हवा. आणि कदाचित हाच लोकशाहीचा खरा अर्थ आहे. प्रश्न विचारले जातात, मतं मांडली जातात आणि निर्णयांचं मूल्यमापन होतं. पण या सगळ्या चर्चेत एक गोष्ट विसरून चालणार नाही. कोणताही अधिकारी कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करतो. त्यांचे निर्णय योग्य की अयोग्य यावर वेगवेगळी मतं असू शकतात. काही निर्णय न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकतात, काहींवरती सरकार भूमिका घेऊ शकतं. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला देवदूत किंवा खलनायक ठरवण्याऐवजी त्यांच्या कामाचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणं महत्त्वाचं आहे. आता शेवटचा प्रश्न, तुकाराम मुंढे हिरो आहेत का? जर हिरो म्हणजे नियमांसाठी उभं राहणारा अधिकारी असेल तर अनेकांच्या नजरेत उत्तर हो आहे. ते वादग्रस्त आहेत का? हो, कारण त्यांचे अनेक निर्णय आणि काम करण्याची शैली यावर वेळोवेळी मतभेद झाले आहेत. त्यांची गरज आहे का? याचं उत्तर प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या अनुभवावरून ठरवायचं आहे. कारण मजबूत प्रशासन आणि लोकाभिमुख प्रशासन याचा समतोल साधणं ही कोणत्याही अधिकाऱ्यासमोरील सर्वात मोठी कसोटी असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंढे यांच्यासारखे कठोर अधिकारी प्रत्येक विभागात असावेत का? की प्रशासनात नियमांसोबत संवादालाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. तुमचं मत या चर्चेला अधिक समृद्ध करेल. आणि अशाच सखोल, तथ्याधारित आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे महाराष्ट्रातील राजकारण, प्रशासन, समाज आणि देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सविस्तर विश्लेषण सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नव्या सखोल आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या विश्लेषणासह. धन्यवाद.